नाही, बेसिक रेग्युलर ट्रीटमेंट असते, चेकअप असतो, त्यासाठी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. त्यामुळे टेन्शन घेण्याचं काही नाही. फक्त चेकअप, तब्येत कशी आहे, जे काही पॅरामीटर्स आपल्याला बघावं लागतात ते सर्व ठीक आहेत का. तर मला आपल्या सर्वांना सांगायला आवडेल की साहेब तंदुरुस्त आहेत आणि आता त्यांची इच्छासुद्धा आहे की महाराष्ट्रामध्ये फिरायची, एवढी ताकद त्यांच्यामध्ये आता आलेली आहे. दादा, आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची प्रचार सभेची सांगता सभा झाली आहे. खासदार सुप्रियाताई तिथे होत्या, तुम्ही नव्हता, काय सांगा? नाही, 3 दिवस मी स्वतः बारामतीमध्ये फिरलो. उद्यासुद्धा मी तिथे काही लोकांना जाऊन भेटणार आहे. आणि आम्ही दोघं म्हणजे मी पण आणि आत्या पण प्रचार करत असताना आम्ही व्यक्तीचा प्रचार करतोय, पक्षाचा नाही. सुप्रिया आत्या या दिल्लीमध्ये जे डिलिमिटेशनचं बिल आणलं होतं त्याची जी काही एकत्रित रणनीती करायची होती त्याच्यामध्ये थोडा व्यस्त होत्या. त्यामुळे प्रचारासाठी त्यांना येता आलं नाही. परिवारातल्या काही लोकांनी फोन केल्यामुळे त्यांना तिथं जावं लागलं. त्यांनी त्यांचं भावनिक मनोगत हे व्यक्त केलं. त्यामुळे आम्ही दोघंही आणि परिवारातले सर्व म्हणजे पवार परिवार एकत्रित अजितदादांच्या कर्तृत्वाकडे बघून दादांच्या प्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगाने आम्ही सुनेत्रा काकींचा व्यक्तिगत, पार्टी नाही, व्यक्तिगत प्रचार तिथं करत आहोत. दादा, एकीकडे मुख्यमंत्र्यांनी आव्हान दिलंय चर्चा महिला आरक्षणासंदर्भात आव्हान दिलंय की तुम्ही डिबेट करा. सुप्रियाताईंनी ते आव्हान स्वीकारलंय, तर एक कसं पाहते? मग आता बघूया ना. आता स्टेजवर CM साहेबांनी ताईंना काय सांगितलंय का, वेळ जागा टाईम हे आपल्याला बघावं लागेल. आता शेवटी कसं असतं की प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत असताना आपण बोलून जात असतो, पण खरंच जर डिबेट करायचं झालं तर त्याच्यामध्ये भाजपचे नेते हे हारतील असं मला वाटतं. कारण का भाजपली आजपर्यंत जे काही केलेलं आहे ते लोकांना कळलेलं आहे की ते फक्त एक इलेक्शनसाठी असणारी जुमला होता त्याच्यामध्ये. आणि आज प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने मी सुद्धा काय खरं हे लोकांना त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे डिलिमिटेशनचं बिल हे खऱ्या अर्थाने काही दिवसांपूर्वी आलं होतं. महिला आरक्षणाच्या बाबतीत निर्णय हा 2023लाच बहुमताने सर्व पक्षाच्या, ज्याच्यामध्ये काँग्रेसपासून आमचा पक्षही, BJP, सर्वच लोकांनी मतदान करून महिला राजकीय आरक्षणाचा कायदा हा 2023लाच पास केलेला आहे. त्यांनी पण आता गावोगावी आंदोलन सुरू केलं आहे इंडिया आघाडीच्या विरोधात. त्या सगळं खापर हे विरोधकांवर फोडलेलं आहे. शेवटी राजकारण करायचा प्रयत्न करतील ना. त्यांना कळलेलं आहे की 2029ला ते काही सत्तेत येणार नाही. आणि मला तर असं वाटतंय की या बिलाची जी घाई केली, डिलिमिटेशन आणि खासदार वाढवण्याच्या बिलाची जी घाई केली, 2029ला पण इलेक्शन होणार नाही. हे आधीच कदाचित इलेक्शन घेतलं जाईल 27च्या सुरुवातीला, नाहीतर 27च्या मध्य. कारण का भाजपमध्ये सुद्धा वरच्या लेवलला बऱ्याच काही प्रकारच्या चर्चा आहे. काही सगळंच भाजपमध्ये अलबेल आहे असं नाही. त्यामुळे कुठंतरी घाई मुद्दामून करण्याचा प्रयत्न केला म्हणजे त्याचा अर्थ 27मध्येच लोकसभेचं इलेक्शन हे तिथं होऊ शकतं. आणि मला भाजपच्या नेत्यांना एवढंच सांगायचं आहे, तुम्हाला आंदोलन करायचं झालं तर 1,00,000 कोटी रुपये मराठी कॉन्ट्रॅक्टरचे, छोट्या कॉन्ट्रॅक्टरचे प्रलंबित आहेत. त्यासाठी सरकारच्या विरोधात, तुमच्या सरकारच्या विरोधात आंदोलन करा. शेतकऱ्यांना लाईट वेळेवर मिळत नाही. शेतीचा पाण्याचा प्रश्न फार मोठ्या प्रमाणात आता उभा राहणार आहे. महिला सुरक्षिततेचा विषय आहे. लोकांच्या नोकऱ्या टिकेनात, नवीन नोकऱ्या मिळेनात. त्यामुळे या सरकारच्या विरोधात सर्वच भाजपचे कार्यकर्ते आणि महायुतीतले कार्यकर्ते एकत्रित येऊन आंदोलन केलं पाहिजे. तर एकत्र येतातच आहेत, तर लोकांच्या वतीने कधीतरी काहीतरी लढा. राहुरीमध्ये तनपुरेंना ज्या पद्धतीने थांबवण्यात आलं, कुठेतरी ईडीची वगैरे भेटी देण्यात आली नाही. आता मला वाटत नाही, कारण शेवटी त्यांची ईडीची केस आता संपेल. कोर्टामध्ये त्या बाबतीतला युक्तिवाद त्या ठिकाणी सुरू आहे. का निर्णय घेतला हे खरं तर त्यांना त्या ठिकाणी माहिती असावं. आता तिथे काय चाललं आहे, कशामुळे झालं, कोणाचं मार्गदर्शन आहे हे आपला तरी सांगता येणार नाही. पण मला असं वाटतं जो काही तुतारीचा उमेदवार आहे, आपल्या पक्षाचा उमेदवार आहे, आदरणीय पवारसाहेबांच्या पक्षाचा, त्याला नक्कीच तिथं आपले जे तनपुरे भाऊ आहेत ते तिथं पाठिंबा देतील आणि मुकाटे भाऊ हे चांगल्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून देतील. आणि या इलेक्शनवर जयंत पाटील साहेबांचं सुद्धा बारकाईने लक्ष असं मला वाटतं. परंतु सभा मात्र कुणाचीच लागेल नाही. तिथं अशी चर्चा झाली होती की शांततेत आपण प्रचार करणं जास्त योग्य आहे, कारण का पोटनिवडणूक आहे.
खूप गाजावाजा करणं हे योग्य वाटणार नाही आणि त्या अनुषंगाने शांततेत लोकात जाऊन लोकांशी संवाद साधून तिथं प्रचार हा सुरू आहे असं मला तरी त्या ठिकाणी कळालेलं आहे. एकीकडे अशोक खरासारखा बंधू तो आलाय, आता संगमनेरमध्ये नवीन बंधू आलाय, त्याला अटक झाली आहे. परंतु हे दोन बंधू किंवा असे बंधू जे जन्माला येतात, कसं पाहतात? जन्माला येतात असं नाही, जन्माला कुणी येऊ शकतं. फक्त ताकद कुठल्या सरकारच्या काळामध्ये मिळते हे महत्त्वाचं आहे. भाजपचं सरकार आल्यानंतर त्यांना अशा लोकांना भोंदूबाबांना तिथं ताकद मिळते, पण सामान्य लोकांना ताकद मिळणार नाही. हा भोंदूबाबा जो खरा ते 10 वर्षापूर्वी त्याकडे 1 रुपयासुद्धा नव्हता. आत्ता त्याची जर प्रॉपर्टीची व्हॅल्यू बघितली, किंमत बघितली 2,000 कोटी रुपये. आता शेतकरी कष्ट करतो शेतामध्ये, कसं तरी त्याचं जीवन तिथं सुरू आहे. खूप शिक्षण घेऊन 10-15 हजाराची चुकून नोकरी आत्ताच्या काळामध्ये युवांना लागते आणि हा भोंदूबाबा 2-2 हजार कोटीचा मालक. म्हणजे सत्तेतल्या लोकांचा पाठिंबा असल्याशिवाय होत नसतं. आता काय झालं आहे की ते जे सगळे व्हिडिओ आहेत, सामान्य महिलांचे व्हिडिओ बाहेर आले, पण नेत्यांचे व्हिडिओ काय बाहेर आलेत? आमचं मत नाही की सगळे व्हिडिओ बाहेर काढा, पण नेत्यांचे पूजा करतानाचे व्हिडिओ आहेत हे तुम्ही आत का ठेवले? नाशिकमध्ये 70 व्हिडिओ काढले होते हनी ट्रॅपचे, असं आम्हाला कळालं होतं. कुठे गेले व्हिडिओ? काय झालं त्या चर्चेचं? काय झालं त्या सर्व इन्व्हेस्टिगेशनचं? कुठंच काय नाही झालं. त्या व्हिडिओचा वापर कशासाठी केला? अधिकाऱ्यांचे व्हिडिओ होते, त्यानंतर नेत्यांचे व्हिडिओ होते, ब्लॅकमेल करण्यासाठी वापर केला गेला. खरातांचे जे व्हिडिओ आहेत नेते ते सुद्धा ब्लॅकमेल. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांना फुटाणे, म्हणजे आपण टी व्हीवर पार बसून तिथं वाट बघतोय आणि ह्या मोठ्या नेत्यांना काय तर अभय, आणि अभय कशासाठी? तर राजकीय कुठेतरी तडजोड व्हावी यासाठी. म्हणजे हे सगळं गलिच्छ राजकारण आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. दादा, वारकरी समाजासंदर्भात प्रश्न सुरू आहे आता. त्या भाजपने वारकऱ्यांना पुढे करून आंदोलन, महिलांना पुढे करून आपल्या विरुद्ध आंदोलन सुरू केलं आहे. या दोन्ही आघाडीवर सत्ताधारी भाजप हे राष्ट्रवादी म्हणा किंवा इंडिया आघाडीवर तुटून पडलेले आहे. तर आपल्याकडून कसं त्याला काउंटर केलं जातं? नाही बघा, वारकरी संप्रदायामध्ये जी खरी ताकद आहे ती फार मोठी ताकद आहे. एकता, समता, बंधुभाव ही सगळी शिकवण सर्व संतांनी आपल्या सर्वांना दिली. तुम्ही जर त्या काळामध्ये गेला तर तिथं ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा, महाराजांना सुद्धा तिथं काय कुठल्या लोकांनी त्रास दिला होता हे आपल्या सर्वांना माहिती आहे. ती जी विचारसरणी आहे ना, ती मनुवादी विचारसरणी, ज्या विचारसरणीली तिथं माऊली महाराजांना त्रास दिला होता. तुकोबारायांच्या बाबतीत सुद्धा त्रास कोणी दिला होता? तुकोबारायांना. ज्या काय सर्व गाथा आहेत त्या पाण्यात का तिथं विसर्जन कराव्या लागल्या याचा कुठेतरी अभ्यास करावा लागेल. हे जो मनुवादी विचार आहे, जो संतांना सुद्धा सोडत नव्हता, तो आपल्यासारख्या सामान्य लोकांना कधी सोडणार आहे? त्यामुळे संघर्ष जो आहे तो संतांच्या विचाराचा विरुद्ध मनुवादाचा आहे. फक्त टेन्शन एवढंच आहे की मनुवाद पुरस्कृत जी काही लोक आहेत ते आता वारकरी संप्रदायामध्ये घुसलेले आहेत आणि ते मग जातीवाद, धर्मवाद, मारामारी, म्हणजे वारकरी संप्रदायाला आपण बघतो त्यात धारकरी आणणं, हे जे काही चाललेलं ना, ह्याला कुठंतरी हे जे काही चुकीचा ताकद भाजपकडनं, त्यांच्या प्रेरित लोकांकडनं जी आता लावली जाते वारकरी संप्रदायामध्ये, एक वाद निर्माण केला जातो, ती जर तोडायची असेल तर नेते तोडू शकणार नाही. खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायामध्ये सामान्य नागरिक जे आहेत, जे संतांवर विचार ठेवून असतात, विठोबारायांवर विचार ठेवून असतात, अशीच लोक या मनुवादाला बाहेर काढू शकतात. दादांच्या अपघातासंदर्भात आपण खूप आवाज उठवला आणि आता कुठंतरी त्याचा गुन्हा दाखल झाला, 0 नंबर 0 FIR झाला कर्नाटकात. तिथं असणाऱ्या PIने तो प्रस्ताव, म्हणजे तो जो FIR पाठवला तिथं असणाऱ्या कोर्टाकडनं पास झाल्यानंतर, मान्यता मिळाल्यानंतर तो गेला DGP कर्नाटका, त्यांच्याकडनं आला महाराष्ट्र DGPकडे. आम्ही अधिवेशनात मुद्दे मांडल्यानंतर, प्रेशर आणल्यानंतर तो मग CIDकडे पाठवण्यात आला, पण अजून स्वीकारला गेलेला नाही. त्याच्यात त्यांचं म्हणणं आहे की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार नाही, आम्ही फक्त एन्क्वायरी करू. अरे आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पाहिजे, एन्क्वायरी कुठून तुम्ही त्या ठिकाणी काढली? म्हणजे फक्त विचारपूस करणार, थोडंसं काहीतरी रिपोर्ट बनवणार आणि तो मात्र त्या ठिकाणी देणार. आम्हाला इन्व्हेस्टिगेशन पाहिजे. आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर आत्ता देवेंद्र फडणवीस साहेब बारामतीमध्ये आहेत. बारामतीमध्ये आमची अपेक्षा कदाचित ते बोलूनही जातील. FIR बद्दल काय केलं, CBIच्या प्रस्तावाबद्दल काय झालं, पुणे रिंग रोडला जे आदरणीय दादांचं नाव द्यायचं होतं त्या बाबतीत काय झालं, VK सिंगला का ताब्यात घेतलं गेलं नाही,
1,00,000 कोटी गरीब कॉन्ट्रॅक्टरचे महाराष्ट्रातलं प्रलंबित आहे. पण VK सिंगला अजितदादांचा ॲक्सिडेंट झाल्यापासून आत्तापर्यंत 100 कोटी रुपये दिले. मग एका बाजूला मराठी माणसांचे पैसे दाबताय ठेवताय आणि दुसऱ्या बाजूला VK सिंग जो दादांच्या ॲक्सिडेंटमध्ये प्राईम सस्पेक्ट आहे त्याचे मात्र पैसे तुम्ही देत चाललेले. VK सिंग का एवढा मोठा आहे का? एवढा चिरकुट माणसाला तुम्ही एवढं मोठं करता आणि मग या तपासाला जो उशीर लागतोय तो का लागतोय हे आज बारामतीकरांना तिथं देवेंद्र फडणवीस साहेब आणि सर्व नेत्यांनी सांगावं असं मला वाटतं. पण शेवटी पुढच्या काही दिवसात काय होते हे आपल्याला बघावं लागेल. पण असंच जर चालत राहिलं, संत गतीने जर इन्व्हेस्टिगेशन तपास अजितदादांचा चालत राहिला तर हे योग्य नाही. आम्ही खपून घेणार नाही. आणि सामान्य लोकांना पण वाटायला लागलंय नेत्याच्या बाबतीतच एवढी दिरंगाई असेल तर गरिबाला न्याय हे सरकार कधी देणार? दादा, राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं? कोणी चर्चा सुरू केली? आम्ही तर केलेली नाही. ज्यांनी चर्चा सुरू केली त्यांना त्या ठिकाणी विचारावं. विषय एवढाच आहे की काही लोक अजितदादांच्या पक्षात आहे आणि काय त्यांचा आकडा खूप मोठा आहे असं नाही, 2च आहे. त्यांचं महत्त्व तिथं अबाधित राहावं यासाठी कुठेतरी सारखं हा मुद्दा पुढे आणतात. आमच्यासाठी हा मुद्दा संपलेला आहे. फक्त काकींकडे बघून दादांच्या कार्याकडे दादांप्रती असणारा आदर आणि प्रेम याच्यासाठी आम्ही काकींचा प्रचाराला तिथं गेलो होतो आणि ते चांगल्या लीडली निवडून येतील असा आम्हाला विश्वास वाटतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.